लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। आज संत गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्या निमित्ताने जर गजानन महाराजांच्या मंदिरात जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन जे आहे ते प्रकट दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेलं आहे। फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे, मंदिरात सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। भक्तसुद्धा मोठ्या प्रमाणात येऊन या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळते आहे। हे शेगावला गजानन महाराजांचं मोठं हे असतं, त्यानंतर तर प्रत्येक शहरात जर बघितलं तर आयोजन जे आहे ते गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं केलं जातं आहे। नागपुरातील वर्धा रोडवरील गजानन महाराजांच्या मंदिरात आपण या ठिकाणी जर बघितलं तर पूजापाठ आणि या ठिकाणी मंत्रोच्चारण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। भक्तांकडून या ठिकाणी पूजापाठ केला जातो आहे आणि एकंदर म्हणजे जे सकाळपासूनच या ठिकाणी जे भक्त आहे ते दर्शनासाठी येतात आहे। प्रत्येकजण प्रकट दिनाच्या निमित्ताने आपली जी मनोकामना आहे ती या ठिकाणी बोलताना आपल्याला पाहायला मिळते आहे। सकाळपासून दर्शन या ठिकाणी घेतलं जात आहे। कशा प्रकारे हे सगळं आयोजन आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे तुम्ही प्रकट दिनाच्या निमित्ताने? आम्ही 7 दिवसाचा सप्ताह सुरू केलेला आहे 2 तारखेपासून। मी या मंदिराचा ट्रस्टी सचिव आहे। माझं नाव राजेंद्र वासुदेवराव साबळे आहे। या मंदिराची स्थापना आम्ही सन 1994 पासून केलेली आहे। आज जवळपास 30 ते 35 वर्ष या मंदिराला झालेला आहे आणि निरंतर हा प्रकट दिनाच्या निमित्तानं साधारणतः किती भक्त या ठिकाणी येण्याची शक्यता? जवळपास 2 ते 3 हजार चा अंदाज जवळपास दिवसभरातून येत असतो। नेमकं काय आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, कशा प्रकारे? इथे आता ही रुद्रपूजा सुरू आहे आणि 12 वाजता परफेक्ट गजर केला जाईल गजानन महाराजाचा। त्याच्यानंतर प्रसादाचं वितरण होईल आणि संध्याकाळी शोभायात्रा राहील। उद्या मंदिरातर्फे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर मंत्रोच्चारण होत आहे, रुद्राभिषेक केला जातो आहे आणि भक्त जे आहे ते भक्त या ठिकाणी येऊन मंदिरामध्ये महाराजांचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळते। महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त पोहोचत असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।